पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मानव संसाधन व्यवस्थापन या विषयाच्या चौथ्या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत आणि चौथं जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे भरती. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं रिक्रुटमेंट. आता भरती म्हणजे काय आणि भरती का करावी लागते? तर कर्मचारी जे आपल्याकडे काम करणार आहेत, मनुष्यबळ जे आपल्याकडे काम करणार आहेत, त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेणं त्याला एकंदरीत भरती म्हटलं जातं. कोणताही व्यवसाय असेल, कोणताही उद्योग असेल, कोणतीही कंपनी असेल किंवा कोणतीही संस्था असेल, कर्मचाऱ्यांशिवाय ती संस्था, ती कंपनी, तो बिझनेस काम करू शकत नाही. नुसतेच कर्मचारी नाही, तर योग्य कर्मचारी निवडणं घेणं खूप गरजेचं असतं. कर्मचारी जर योग्य निवडला गेला, म्हणजे योग्य कामासाठी योग्य व्यक्ती जर आपण त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली, तर कोणतंही काम चांगलं पूर्ण होतं, वेळेत पूर्ण होतं, त्या कामाला क्वालिटी असते. कोणत्याही साधनसामग्रीचा अपव्यय त्या ठिकाणी होत नाही. असे एक ना अनेक फायदे त्या ठिकाणी या भरती या प्रक्रियेमध्ये होत असतात. म्हणून भरती ही एक महत्वाची त्या ठिकाणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना, अशी मी अपेक्षा करते आहे या ठिकाणी. तर कर्मचारी जे संस्थेसाठी आवश्यक असतील त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी भरती ही प्रक्रिया राबवली जाते, जेणेकरून व्यवसायाचं नावलौकिक वाढावं, खंडितपणे कर्मचारी त्यांच्याकडे काम करावं, व्यक्तींच्या पुरवठ्यामध्ये कुठेही खंड पडू नये, साधन सामग्रीचा योग्य तो वापर करून घेण्यात यावा, त्याचप्रमाणे जी बदलती परिस्थिती आहे त्यामध्ये आपण टिकून राहावं, यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणं तितकंच गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे जितके कौशल्यपूर्ण कर्मचारी काम करत असतील, तितकं तुमचा व्यवसायाचं नावलौकिक वाढणार आहे, यात तीळ मात्र शंका असत नाही. किंवा निर्धारित उद्दिष्ट साध्य करणं सुद्धा तितकंच सोपं होतं. म्हणून भरती ही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते. मग भरती ही फक्त मानव संसाधनाचीच केली जाते, कारण तो व्यवसायातला एकमेव सजीव घटक आहे. तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेणं, त्यांच्या प्रवृत्तींचं पूर्वानुमान करणं, त्यांच्या प्रवृत्ती लक्षात घेणं आणि त्यानंतर त्यांना त्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करणं, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या भरतीमध्ये साधारणतः समावेशित केल्या जातात. म्हणजे निवड, नियुक्ती हे जे घटक आहे पुढचे, त्याच्या आधीची प्रथम जी परिस्थिती असते किंवा पायरी असते ती भरती म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. मग आपण बघूयात नेमकं भरती म्हणजे काय. तर भरती म्हणजे इंग्लिशमध्ये रिक्रुटमेंट. आता एडविन बी फ्लिप्पो यांनी जी व्याख्या केली आहे त्यानुसार भविष्यकालीन कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना व्यवसायातील रिकाम्या जागांसाठी अर्ज करण्याकरिता प्रोत्साहित करण्याची भरती ही एक प्रक्रिया आहे. भविष्यकालीन कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी. भविष्यकालीन म्हणजे ते आपले आत्ता कर्मचारी आहेत का नाही, पण मे बी ते कर्मचारी होऊ शकतात, अशा लोकांना शोधणं. भविष्यकालीन कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना व्यवसायातील रिकाम्या जागांसाठी अर्ज करण्याकरिता प्रोत्साहित करण्याची ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे काय करायचं, आपल्या व्यवसायात, आपल्या कंपनीमध्ये ज्या रिकाम्या जागा असतील, त्या रिकाम्या जागांसाठी अर्जदारांना किंवा लोकांना, जे ती पात्रता ग्रहीत केलेले लोक असतील, अशा व्यक्तींना त्या रिकाम्या जागांसाठी ऍप्लिकेशन करायला लावणं. म्हणजेच काय, अर्ज करायला प्रवृत्त करणं, त्यांना मोटिवेट करणं त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी. ती जी संपूर्ण प्रक्रिया असेल तिला भरती असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पोलीस भरती आपण असं म्हणतो. पोलीस भरती आहे, तुम्हाला कसं कळतं पोलीस भरती आहे? वर्तमानपत्रात, तुमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर कुठेतरी तुम्ही मेसेज वाचतात आणि मग तुम्ही पोलीस भरतीसाठीचा अर्ज भरतात. तुम्हाला काय केलं गेलं, प्रवृत्त केलं गेलं. कशासाठी? तुम्ही पोलीस झालात का आता नाही, पण भविष्यात तुम्ही होणार आहात. कशाच्या माध्यमातून? तुम्ही अर्ज केला तरच पुढची संपूर्ण प्रक्रिया होऊन तुम्ही पोलीस होऊ शकणार आहेत. तर ही जी प्रक्रिया असेल तिला भरती म्हटलं जातं, भविष्यकालीन कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना व्यवसायातील रिकाम्या जागांसाठी अर्ज करण्याकरता
प्रोत्साहित करण्याची भरती ही एक प्रक्रिया असते. इंग्लिशमध्ये जर फ्लिपो यांची व्याख्या आपण बघूयात. रिक्रुटमेंट इज द प्रोसेस ऑफ सर्चिंग फॉर prospective employees and stimulating them to apply for jobs in the organization. आता याचा अर्थ काय होतो? हा जो आहे तो मराठीतलंच त्याचं ट्रान्सलेशन आहे. मुळात एडविन बी फ्लिपो यांनी इंग्लिशमध्येच ती व्याख्या केलेली असणार आहे आणि त्याचं मराठीत रूपांतरण आपण आपल्या सोयीसाठी केलेलं आहे. इट इज वन ऑफ द प्रोसेस सर्चिंग एम्प्लॉईज, प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज अँड स्टिम्युलेटिंग देम टू अप्लाय फॉर जॉब्स इन द ऑर्गनायझेशन. आपल्या संघटनेमध्ये त्या लोकांना अर्ज करण्यासाठी पुश करणं, स्टिम्युलेट करणं, मोटिवेट करणं, त्याला आपण काय म्हणणार आहोत? भरतीची प्रक्रिया. तर भरती म्हणजे काय ते तुम्हाला लक्षात आलं की रिक्त जागांसाठी कर्मचाऱ्यांकडनं अर्ज मागवणं. कर्मचारी नाही म्हणणार त्याला, आपण म्हणू अर्जदारांकडनं किंवा इच्छित व्यक्तींकडनं अर्ज मागवणं. इच्छित व्यक्ती, त्याची इच्छा असेल तरच तो अर्ज करतो. मला पोलीसच म्हणायचं नाही, त्या भरती प्रक्रियेत मी सहभागी होणार नाही. डॉक्टर बोधनकर यांची जर आपण व्याख्या बघितली, डॉक्टर बोधनकर व प्राध्यापक अलोनी यांची जर व्याख्या बघितलं तर ते असं म्हणतात, उपक्रमातील विविध पातळीवरील रिक्त पदांचे कार्यमूल्यांकन करून त्यानुसार पात्रता असणाऱ्या व्यक्तींना वैज्ञानिक पद्धतीनुसार आपल्या उपक्रमाकडे आकर्षित करून आणि त्यांचे गुणमूल्यांकन करून कार्य, मूल्यांकन आणि गुणमूल्यांकन यांची पद्धतशीर जुळवणी करण्याच्या प्रक्रियेला भरती असं म्हणतात. थोडी लेंदी आहे पण सोपी आहे. काय अर्थ तोच होतो की रिक्त पदांचं कार्यमूल्यांकन करायचं, की कोणती जागा रिकामी आहे, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे लोक आवश्यक आहे, त्यांच्याकडे कोणती पात्रता अत्यंत आवश्यक आहे. अशा व्यक्तींना वैज्ञानिक पद्धतीनुसार म्हणजे आपण म्हणू सायंटिफिक वे यूज करून योग्य त्या वैज्ञानिक पद्धतीनुसार उपक्रमाकडे आकर्षित करणं आणि त्यांचे गुणमूल्यांकन करणं, त्यांचं कार्यमूल्यांकन करणं आणि गुणमूल्यांकन आणि कार्यमूल्यांकन यांची पद्धतशीर जुळवणी करण्याच्या प्रक्रियेला भरती असे म्हणतात. म्हणजे रिक्त जागा, आवश्यक कर्मचारी, त्यांची पात्रता, त्यांचं मूल्यांकन, त्यांना आकर्षित करणं, या सगळ्या बाबी भरती या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. मग या भरती या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघणार आहोत? तर सगळ्यात आधी आपण बघूयात रिक्रुटमेंट म्हणजे भरती, याची आपण उद्दिष्ट बघणार आहोत. भरतीचे उद्दिष्ट, कशासाठी भरती केली जाते ते उद्दिष्ट आपण बघणार आहोत. साधारणतः मुख्य उद्देश कशासाठी काय असतो? मुख्य उद्देश भरतीचा योग्य कामासाठी योग्य व्यक्ती किंवा सक्षम व्यक्ती आणि योग्य कामासाठी योग्य व्यक्ती, योग्य व्यक्तीसाठी योग्य काम. ज्याला जे काम येतं, ज्याला ज्या कामाची आवड आहे त्याला ते काम, तेवढं काम आपण दिलं पाहिजे, हा मूळ उद्देश भरतीचा आहे. योग्य त्या चांगल्या व्यक्तींची नेमणूक व्हावी, चांगले कर्मचारी संस्थेला, व्यवसायाला मिळावेत, हे साधारणतः काही प्रमुख उद्देश त्याचे असतात. आपण बघूयात वन बाय वन भरतीचे प्रमुख उद्देश. आता भरतीच्या उद्देशामध्ये पहिला आहे उपक्रमाची आवश्यकता निर्धारित करणं. भरतीची प्रक्रिया जेव्हा आपण भरतीचं धोरण बघणार आहोत किंवा भरतीची प्रक्रिया बघणार आहोत, त्याच्यामध्ये पहिलंच आहे की साधारणतः रिक्त जागा कोणत्या आहेत त्याची माहिती उपलब्ध करून घेणं. म्हणजेच काय? रिक्त म्हणजे रिकाम्या, म्हणजे क्लरिकलची स्टाफ रिकामा, पोस्ट रिकामी आहे का, मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे का, एखाद्या फॅक्टरीमध्ये मजुराची पोस्ट रिकामी आहे, जागा रिकामी आहे. आपल्याला कोणते कर्मचारी आवश्यक आहे हे जाणून घेणं हा भरतीचा पहिला प्रमुख उद्देश असतो. म्हणजे उपक्रमाला नेमकं कोणत्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे ते जाणून घेणं, ते निर्धारित करणं, ते ठरवणं, हे पहिला उद्देश आपण म्हणू शकतो. दुसरा आहे निवड प्रक्रियेमध्ये सुलभता आणणं. भरतीची प्रक्रिया ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी सुरू होते निवड प्रक्रिया. तर निवड प्रक्रिया केव्हा सुरळीत पार पाडेल? जर भरती ही प्रक्रिया सुरळीत पार पाडली गेलेली असेल तर. निवड प्रक्रियेमध्ये काय केलं जातं? लोकांची निवड कामासाठी केली जाते, त्यांना कामासाठी बोलावलं जातं. मात्र ज्या लोकांची भरती प्रक्रिया चांगली झाली असेल, म्हणजे चांगल्या व्यक्तींकडनं अर्ज मागवले गेले असतील, त्यांच्याकडे असलेल्या गुणांची तपासणी केली गेली असेल, ही प्रक्रिया भरतीची जर चांगली झालेली असेल तरच निवड प्रक्रिया सुलभ पद्धतीने पार पाडते. अदरवाईज भरतीची प्रक्रिया जर चुकली असेल, चुका झाल्या असेल तर निवड प्रक्रिया सुद्धा सुरळीत पार पाडता येत नाही. म्हणून निवड प्रक्रिया
चांगली पार पाडली जावी हा उद्देश भरतीचा असतो. त्यानंतर असतं परिवर्तनाला आळा घालणं. बऱ्याचदा व्यवसायातले कर्मचारी बदली करण्याचा प्रयत्न करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. त्याला म्हणतात कर्मचाऱ्यांची बदली होणं किंवा स्वतः काम त्यांनी सोडून देणं. याला परिवर्तन सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे इथून तिथे, तिथून तिथं नोकरी सोडून एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाणं. या प्रवृत्तीला जर आळा घालायचा असेल, तर भरती प्रक्रिया चांगली असणं गरजेचं आहे. भरतीचा तो उद्देशच आहे, की परिवर्तन जास्त प्रमाणात होऊ नये, कर्मचारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये. पुढचा उद्देश आहे भरतीचा विविध व्यक्तींना एकत्र आणणं. साधारणतः भरती प्रक्रियेमध्ये काय केलं जातं, इच्छित लोकांकडनं अर्ज मागवले जातात. वेगवेगळ्या जागेवरनं, वेगवेगळ्या शहरावरनं, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे अनेक लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी अर्ज करतात किंवा एका पोस्टसाठी आपण म्हणतो, आजही आपण पाहतो की हजारो लाखोने अर्ज येतात. शिपाई या पदासाठी PhD, MPhil, डॉक्टरेट झालेले लोक त्या ठिकाणी अर्ज करताना आपल्याला दिसून येतात. हे का होतं साधारणतः? तर जागा कमी आणि शिकलेले लोकांची संख्या जास्त, बेरोजगारी त्या ठिकाणी वाढते आहे. तर भरती या प्रक्रियेतून काम करू इच्छिणाऱ्या अनेक व्यक्तींना एकत्र आणलं जातं आणि त्यांना सेवा उपलब्ध करून दिली जाते. म्हणून विविध व्यक्तींना एकत्र आणण्याचा उद्देश भरती या प्रक्रियेचा असतो. त्यानंतर संघटनात्मक कार्यक्षमता वाढवणं. आपल्याला साधारणतः अल्प काळात म्हणजे 1 वर्ष, 6 महिने, 2 महिने, 1 महिने, 15 दिवस अल्प काळात आणि दीर्घ काळात कोणत्या कार्यक्षमतेचे लोक आवश्यक आहेत याचा अभ्यास करूनच भरतीची प्रक्रिया राबवली जाते. आणि असे जर योग्य कर्मचारी भरती प्रक्रियेतून आपल्याला मिळाले तर निश्चितच काम करणाऱ्या लोकांची, त्यांच्या समूहाचा, त्यांच्या गटाचा, त्यांच्या संघटनेची कार्यक्षमता त्या ठिकाणी द्विगुणित होते किंवा वाढीस लागते. ते चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणून भरतीचा प्रमुख उद्देश काय आहे, तर संघटनात्मक कार्यक्षमता वाढवणे. टू इम्प्रूव्ह देअर प्रोडक्टिव्हिटी, देअर एफिशियन्सी. नंतर आहे तंत्र व माध्यम यांचे मूल्यांकन करणं. आता भरतीचे विविध तंत्र आहे, माध्यम आहे, त्याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. या सर्व तंत्र आणि माध्यमांचं मूल्यमापन करणं म्हणजेच काय, कोणता तंत्र, कोणतं माध्यम भरतीसाठी योग्य आहे, कोणत्या पद्धतीने भरती करणं जास्त सुलभ होईल, व्यवसायासाठी फायदेशीर होईल, कोणत्या तंत्राने माध्यम परिणामकारक जास्त वाटतं, या संदर्भात त्याचं मूल्यमापन भरती प्रक्रियेतून करणं अत्यंत सोपं होतं. म्हणून भरतीचे उद्देश कोणते आहेत मग? उपक्रमाची आवश्यकता निर्धारित करणं, म्हणजे उपक्रमाला कोणत्या प्रकारचे कर्मचारी लागणार आहेत ते शोधणं, निवड प्रक्रिया सुलभ चालण्यासाठी मदत करणं, परिवर्तनाला त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी भरती केली जाते, विविध व्यक्तींना एकत्रित आणण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते, संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाते आणि तंत्र व माध्यमांचं मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा भरती ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे त्याचे उद्देश आहेत. दुसरा जो आपला पॉइंट आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. सेकंड जो आपला पॉइंट आहे तो आहे भरतीचे महत्व. कशासाठी भरती गरजेची आहे, कशासाठी भरतीची प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे, कशासाठी शास्त्रीय पद्धतीनेच भरतीची प्रक्रिया व्यवसायात राबवली गेली पाहिजे, तर असा सेकंड पॉइंट आपण या ठिकाणी बघूया. भरतीचे महत्व किंवा इम्पॉर्टन्स ऑफ रिक्रुटमेंट. पहिलं त्याचं महत्व आहे योग्य व्यक्तींचा शोध घेणं. मी आधी पण तुम्हाला सांगितलं की व्यवसायासाठी योग्य व्यक्तीची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. माणूस चुकला की पुढचे अनेक निर्णय आपले चुकत जातात. आपल्याला जे काम, जितकं काम आवश्यक आहे, जशा प्रकारे आवश्यक आहे तशा प्रकाराने तो व्यक्ती ते काम करू शकत नाही. म्हणजे आपला जर एक निवडीचा निर्णय चुकला तर पुढे त्या व्यक्ती व्यवसायाचं खूप मोठं नुकसान करतात, मग ते आर्थिक स्वरूपात असो किंवा इतर नावलौकिकेच्या स्वरूपात. म्हणून योग्य व्यक्तीचा जर शोध घ्यायचा असेल तर भरती प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. ज्या आपल्याकडे जागा रिक्त आहेत म्हणजेच रिकाम्या आहेत त्या ठिकाणी योग्य त्या व्यक्तीची निवड करून त्याला योग्य त्या कामाचं वाटप करणं हे पहिलं महत्व आहे भरतीच्या प्रक्रियेचं. नंतर आहे योग्य व्यक्तींना आकर्षित करणं. आपण समजा शोध घेतला, मला असं वाटतं आहे की असा XYZ व्यक्ती माझ्या व्यवसायात या रिकाम्या जागेसाठी खूप उपयोगी आहे किंवा त्याची क्वालिटी आहे. परंतु तो व्यक्ती आपल्याकडे येण्यासाठी आकर्षित झाला पाहिजे, उद्युक्त झाला पाहिजे. ही प्रक्रिया कुठे केली जाते मग? भरतीच्या प्रक्रियेतून.
त्या व्यक्तींना आपल्या व्यवसायामध्ये अर्ज करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, त्यांना आकर्षित केलं जातं. म्हणजे योग्य, अनुभवी, प्राप्त जे व्यक्ती असतील त्यांना आकर्षित करण्याचं कार्य भरतीच्या प्रक्रियेमुळे होतं. नंतर आहे कौशल्य प्राप्त कर्मचारी नेमणं. आपल्याकडे खूप कर्मचारी आहेत. ते महत्वाचं आहे, की आपल्याकडे खूप चांगले कौशल्य प्राप्त कर्मचारी आहे, हे महत्वाचं आहे. ऑब्व्हियस आपल्याकडे खूप चांगले कौशल्य प्राप्त कर्मचारी उपलब्ध आहे, हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. म्हणून कौशल्य प्राप्त कर्मचारी ही वर्तमान काळाची खूप अत्यंत आवश्यक गरज आहे. भविष्यकाळात जे काही बदल होणार आहेत, वाढते मापदंड आहेत, याच्यामध्ये जर व्यवसायाला टिकायचं असेल, तर गुणसंपन्न असा व्यक्ती आपण निवडला गेला पाहिजे. आणि अशा व्यक्ती, योग्य क्षमता असलेला व्यक्ती कशाच्या माध्यमातून निवडला जातो? तर भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तो योग्य व्यक्ती निवडला जातो. म्हणून कौशल्य प्राप्त कर्मचारी नेमणं हे खूप गरजेचं आहे. ते भरतीच्या प्रक्रियेतून साध्य होतं. नंतरचं महत्व आहे नावलौकिक वाढवणं. बघा, व्यवसायामध्ये जर तरुण वर्ग असेल, चांगले कर्मचारी नेमले गेले असतील, तर ते नेहमी उत्साही असतात. कोणतंही काम करण्यासाठी तयार असतात. त्यांच्या अंगात काम करण्याची, आपल्या भाषेत म्हणूया, तरतरी असते. आणि असे तरतरी असणारे, उत्साही असणारे कर्मचारी आपण कशाच्या माध्यमातून निवडू शकतो? तर भरतीच्या माध्यमातून. आणि जर असे कर्मचारी असले तर त्या संस्थेचं नावलौकिक सुद्धा वाढतं. बघा, कोणत्याही संस्थेचं नावलौकिक तुम्हाला बघायचं असेल तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोक कसे आहेत याच्यावर त्या संस्थेचं नावलौकिक वाढत असतो. म्हणून कर्मचारी, व्यवसाय या दोघांचे हितसंवर्धन होतं. उद्योग क्षेत्र आणि राष्ट्र यांची प्रगती होते आणि पर्यायानं त्या व्यवसायाचं नावलौकिक गुडविल सुद्धा वाढवलं जातं भरतीच्या प्रक्रियेमुळे. नंतर मूल्यांचं जतन करणं. मूल्य म्हणजे काय? इथिक्स, नैतिकता. आपण म्हणू इथिक्स किंवा नैतिकता, किंवा त्याला म्हटलं जातं चांगलं वर्तन. मग आता संघटनेच्या जर मूल्यांचं जतन करायचं असेल, कारण जतन करणं कोणत्याही व्यवसायाच्या प्रगतीसाठी अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर मूल्य जपले तरच तुमचा उपक्रम किंवा व्यवसाय नावारूपाला येत असतो. आणि तुम्ही जर मूल्य त्या ठिकाणी जपले नाहीत, नैतिकता पाळली नाही, तर तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये टिकू शकत नाही, तग धरू शकत नाही. म्हणून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी व्यवसायाच्या किंवा संघटनेचं मूल्यांचं त्या ठिकाणी जाणीव करून दिली जाते आणि भरतीच्या प्रक्रियेमुळे या सर्व मूल्यांचं जतन सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं. नंतर आहे सर्वांगीण विकास करणं. सर्वांगीण विकास करणं म्हणजे आता जर आपण व्यवसायाबाहेरील व्यक्तीला व्यवसायामध्ये भरतीच्या प्रक्रियेत सामावून घेतो आहोत, तर त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून घडवून आणलं जातं. मग त्याचा मानसिक, सामाजिक, आर्थिक सर्व प्रकारचा विकास भरतीच्या प्रक्रियेमुळे करणं शक्य होतं. नंतर आहे विश्लेषण करणं. आता व्यवसायामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या गुणांचा विकास होणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी काय करावं लागतं? व्यावसायिकाला विश्लेषण करावं लागतं. विश्लेषण कशाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं? तर साधारणतः विश्लेषण स्वॉटच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. तर स्वॉट म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे. स्वॉट म्हणजे काय? तर स्वॉट म्हणजे तुम्हाला, मला वाटतं SY ला पण झालेलं असणार आहे स्वॉट. आठवतंय कुणाला? तुम्ही बोललं पाहिजे. स्वॉट म्हणजे काय? स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. म्हणजे व्यवसायाला असणाऱ्या व्यवसायाची स्ट्रेंथ म्हणजे त्याची बलस्थाने, है ना. नंतर व्यवसायाचे विकनेसेस, त्याच्या काही उणिवा असतील. व्यवसायाला असलेले ऑपॉर्च्युनिटीज, संधी, आणि थ्रेट्स, आव्हाने किंवा अडचणी, या स्वरूपात विश्लेषण हे भरतीच्या माध्यमातून केलं जातं. आणि स्वॉट अनालिसिस ज्या ठिकाणी केलं जातं ते कोणतेही कार्य फेल होत नाही. संपूर्ण अभ्यास करूनच नंतर ते कार्य केलेलं असतं. नंतर आहे संघटन संस्कृती प्रस्थापित करणं. वर्क कल्चर किंवा ऑर्गनायझेशनल जे कल्चर असेल ते प्रस्थापित, एस्टॅब्लिश करणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असतं. ते भरतीच्या माध्यमातून प्रस्थापित केलं जातं. संघटनात्मक कार्यसंस्कृती असेल, संघटनात्मक संस्कृती असेल,
त्याच्यामध्ये वाढ जर झाली तर व्यवसायाची पण त्या ठिकाणी प्रगती होते. आणि हे काम कोण करतं, तर कर्मचारी व्यवस्थापन विभाग सातत्यानं संघटन संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि भरतीच्या माध्यमातून कर्मचाऱ्याला व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती दिली जाते, त्याच्या संस्कृतीविषयी संपूर्ण माहिती दिली जाते आणि तिचं जतन करण्यासाठी कार्य केलं जातं. नंतरचा पॉइंट आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोन लक्षात घेणे. बघा, ही खूप गरज आहे, काळाची गरज आहे असं म्हटलं जाईल. कारण व्यक्तीची जी कार्यप्रवृत्ती आहे ती कधी अनुकूल असू शकते, कधी प्रतिकूल असू शकते. अनुकूल जर असेल तर नो इश्यू, नो प्रॉब्लेम. पण ती जर प्रतिकूल झाली व्यक्तीचं वागणूक किंवा कार्यप्रवृत्ती, तर त्याचा वाईट परिणाम आपल्या उद्योग व्यवसायावर होतो. आणि जर एकदा का आपण चुकीचा कर्मचारी निवडला गेला तर त्याला काढणं तितकंसं सोपं राहत नाही. जर एखाद्या व्यक्तीचं मानसशास्त्रच खराब असेल किंवा त्याची प्रवृत्तीच व्यवसायाविषयी खराब असेल, तर तो व्यवसायाची प्रगती करेल का? नाही. तो जितकी सर्व्हिस करणार आहे 20-25 वर्ष, तो व्यवसायाला धोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. म्हणून भरतीच्या प्रक्रियेमध्येच भावी कर्मचाऱ्याचं मनोवृत्ती नेमकी कशी आहे, त्याची वागणूक कशी आहे, याची शॉर्ट कल्पना घेतली जाते आणि त्या दृष्टीने मानसशास्त्रीय दृष्टिकोन लक्षात घेऊन व्यक्तींची त्या ठिकाणी भरती केली जाते. म्हणून योग्य व्यक्तीची निवड मग आपण करू शकतो. म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो. संघटनात्मक संस्कृती स्थापित करता येते. विश्लेषण करणं सोपं होतं, म्हणजे स्वॉट अनालिसिस करणं त्या ठिकाणी शक्य होतं. सर्वांगीण विकास होतो, मूल्यांचं जतन होतं, नावलौकिक वाढतं, कौशल्य प्राप्त कर्मचारी नेमले जातात, योग्य व्यक्तींनाच आकर्षित केलं जातं आणि योग्य व्यक्तींचा शोध भरतीच्या माध्यमातून घेतला जातो. हे भरतीचं महत्व आहे. नंतरच्या पॉइंटकडे आपण वळूयात. तिसरा महत्वाचा पॉइंट आहे जो या लेक्चरचा आपण शेवटचा पॉइंट त्या ठिकाणी घेतो आहोत आजच्या लेक्चरला, तो आहे भरतीचं धोरण. प्रत्येक व्यवसायाचं एक सेपरेट भरतीचं धोरण असतं किंवा पॉलिसी असते. म्हणजे कर्मचारी किंवा माणसांचा तुटवडा पडू नये, काम खंडित होऊ नये, व्यवसाय बंद पडू नये, कामामध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी विशिष्ट धोरण त्या ठिकाणी प्रत्येक संस्था राबवत असतं, व्यवसाय राबवत असतो. मग या धोरणाच्या प्रक्रियेमध्ये साधारणतः कोणते घटक त्या ठिकाणी सहभागी असतात, तर आपण ते एक एक घटक बघूया. किंवा कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रिया भरतीच्या धोरणामध्ये असतात. तर पहिलं असतं रिक्त जागांची माहिती संकलित करणं. रिक्त जागा म्हणजे रिकाम्या जागा, है ना, रिकाम्या जागा. माझ्या व्यवसायात 2 व्यक्ती रिटायर झालेले असतील, त्यांचा एज झाला 58, एज झाला आणि मग ते रिटायरमेंट त्यांचं झालेलं असेल. तर त्या रिक्त जागा कोणत्या आहेत? समजा एक अकाउंटंटची जागा माझी रिकामी झालेली आहे आणि एक जो फॅक्टरीमध्ये काम करणारा वर्कर होता, छपाई कामगार, त्या व्यक्तीची जागा रिक्त झालेली आहे. तर भरतीचं धोरण काय म्हणतं, या रिक्त जागांची संपूर्ण माहिती गोळा करा. कोणता विभाग, कोणती जागा रिकामी आहे, त्यासाठी कोणत्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, ते कार्य नेमकं कशा प्रकारचं आहे, ते कार्य करण्याची जबाबदारीचं स्वरूप कसं आहे, कोणते कौशल्य आणि ज्ञान त्या व्यक्तीकडे आवश्यक असतील, कोणती शैक्षणिक पात्रता त्या व्यक्तीकडे आवश्यक असावी, नंतर नियुक्ती करण्यासाठी कोणत्या अटी असाव्यात, नियुक्तीचा कालावधी काय असेल, ते काम करणाऱ्या व्यक्तीला कर्तव्य कोणती पार पाडावी लागतील, या संपूर्ण गोष्टींची, त्या पदाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती संकलित केली जाते भरतीच्या धोरणामधली. ही पहिली प्रक्रिया आहे किंवा टप्पा आपण त्याला म्हणू शकतो, स्टेप्स आपण म्हणू शकतो. माहिती गोळा केली जाते, है ना. दुसरं आहे भरतीच्या मार्गांचा शोध घेणं. आता आपल्याकडे माहिती आली की 2 जागा रिकाम्या आहेत. एक आहे फॅक्टरी मधले आणि एक आहे परचेस डिपार्टमेंटच्या अकाउंटंटची. या ठिकाणी आपल्याला माहिती आली. अकाउंटंट आहे म्हणून तो त्याची शैक्षणिक पात्रता, तो बीकॉम ग्रॅज्युएट किंवा तो सीए असला पाहिजे. म्हणजेच त्याने कॉमर्सचं त्याचं शिक्षण असायला हवं, त्याला आधी अकाउंटिंगचा अनुभव असला पाहिजे. ही माहिती आपण पहिल्या टप्प्यात त्या ठिकाणी जाणून घेते. दुसरा टप्पा काय आहे, तर भरतीच्या मार्गांचा शोध घेणं. आता योग्य व्यक्तीच्या निवडीसाठी अनेक मार्ग असतात. त्या मार्गांचा शोध घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कोणकोणते विविध मार्ग आहेत भरतीचे आपण बघणार आहोत. पुढे दिलेले भरतीचे मार्ग जे आहेत ना, अंतर्गत मार्ग, बहिर्गत मार्ग, त्या मार्गांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग त्या मार्गांचा विचार करून भरतीची जागा, वेळ, नंतर आपण हे भरतीचे मार्ग कसे अजून विकसित करू शकतो, इत्यादी बाबींचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. भरतीच्या मार्गांचा शोध घेतला जातो. म्हणजे काय, की अंतर्गत पद्धतीने
आपल्याकडे जे लोक आहेत त्यांच्याच माध्यमातून भरती करणार आहोत का बाहेरच्या लोकांकडून आपण भरती करून घेणार आहोत, स्वतः आपण इंटरव्ह्यू घ्यायला जाणार आहोत का एखाद्या संस्थेला आपण भरतीसाठी सांगणार आहोत, अशा अनेक मार्गांचा शोध त्या ठिकाणी घेतला जातो. नंतर आहे हे जे मार्ग आपण शोधले त्या स्त्रोतांचा किंवा भरतीच्या स्त्रोतांचा आपण विकास करणं ही महत्वाची क्रिया आहे. बघा, आपल्याकडे जे स्त्रोत उपलब्ध आहेत ना त्याचा विकास करणं खूप गरजेचं आहे, कारण योग्य स्त्रोत वापरून जर आपण कर्मचाऱ्यांची भरती केली तर ते सक्सेस होतं असं आपण म्हणतो, आणि स्त्रोतच जर आपला चुकला भरतीचा स्त्रोत तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम इश्यू त्या व्यवसायामध्ये होऊ शकतो. नंतर आहे पुढची प्रक्रिया अर्ज करण्यास प्रवृत्त करणं. आपण कुणाला जबरदस्ती करू शकत नाही की बाबा तू रिकामी जागा आहे त्याच्यासाठी तू कामच कर, इथे ये. त्या व्यक्तीच्या मनात अर्ज करण्यासाठी इच्छा निर्माण झाली पाहिजे. मग इच्छा कशी निर्माण होते, तर त्याला त्या आपल्या व्यवसायाविषयी चांगल्या माहिती गेल्या पाहिजेत, व्यवसायाचं नावलौकिक कसं आहे ते कळलं पाहिजे, त्या जागेसाठी काय वेतन आहे, आपण भत्ते कोणते देणार आहोत, पुढे त्याची बदली कशी किंवा आपण म्हणू बढती कशी होणार आहे, म्हणजे त्याला विकासाच्या संधी कशा आहेत, आपल्या अटी कोणकोणत्या आहेत, नियम कोणकोणते आहेत, या सगळ्या माहिती जर त्याच्यापर्यंत पोहोचल्या तर तो व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करण्यास प्रवृत्त होतो, कारण त्याची इच्छा निर्माण होते की येस आपण अशा संस्थेत काम केलं पाहिजे, इथे मला वेतन चांगलं आहे, इथे मला भत्ते मिळणार आहेत, इथे लोक चांगले आहेत, नाव चांगलं आहे या कंपनीचं. तर अर्ज करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पुरवून अर्ज करण्यास प्रवृत्त केलं जातं. हा पुढचा टप्पा. त्याच्यानंतर आहे अर्जाची छाननी करणं. छाननी करणं म्हणजे तपासणी करणं. बघा, पोलीस भरती येते आणि अनेक मुलं त्या ठिकाणी अर्ज करतात. आता सगळेच अर्ज योग्य असतात का? नाही. बऱ्याचदा काय होतात, बरेच अर्ज बाद होतात. कशामुळे? सांगितलेलं असतं पोलीस भरतीसाठी आता 12वी पास विद्यार्थी आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी जे 12वीला असतात ते सुद्धा अर्ज करतात की नाही मी 12वीला आहे, पण तिथे काय सांगितलं असतं 12वी पास, मग त्या मुलाचा अर्ज बाद होतो. याला काय म्हणतात? अर्जाची छाननी करणं. त्यांनी सांगितलेलं असं तुमचं एज लिमिट 21च्या आत असावं. तुम्ही 22 वर्षाचे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज करतात. मग अर्जाची छाननी केल्यावर जे निरर्थक अर्ज असतात, जे त्या अटी शर्तींमध्ये बसत नाही असे अर्ज त्या ठिकाणी काढून टाकले जातात आणि योग्य त्याच उमेदवार त्या ठिकाणी त्यांचे अर्ज स्वीकारले जातात. म्हणजे आपल्याला जे आवश्यक आहे तेच पात्रता असणारे अर्ज त्या ठिकाणी स्वीकारले जातात. ही सगळी प्रक्रिया अर्जाच्या छाननीमध्ये केली जाते. आणि शेवटची प्रक्रिया आहे त्या ठिकाणी भरती करणं. आता भरती करणं म्हणजे काय? तर योग्य कर्मचाऱ्याची भरती करणं ही एक अंतिम प्रक्रिया आहे, म्हणजे शेवटची प्रक्रिया आहे. अर्जाची छाननी झाल्यानंतर त्या व्यवसायासाठी सर्वोत्कृष्ट जो व्यक्ती आपल्याला वाटत असेल त्याची कर्मचाऱ्या म्हणून निवड केली जाते आणि या ठिकाणी भरती प्रक्रिया संपते. म्हणजे भरती प्रक्रियेचं धोरण काय आहे? प्रत्येक कंपनीचं सेपरेट विशिष्ट पद्धतीचं धोरण असतं. साधारणतः रिक्त जागेची माहिती गोळा केली जाते. ती रिक्त जागा भरण्यासाठी भरतीचे कोणकोणते मार्ग आहेत ते शोधले जातात. या स्त्रोत जे असतील, रिसोर्सेस जे असतील त्याचा डेव्हलपमेंट केली जाते, विकास केली जाते. जे इच्छित कर्मचारी असतील त्यांना अर्ज करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, त्यांच्यापर्यंत निरोप पाठवला जातो वेगवेगळ्या माध्यमातून. मग ती ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा पेपरमध्ये न्यूज असेल, व्हॉट्सअप असेल, इंटरनेट असेल, ईमेल्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीने त्या व्यक्तींना अर्ज करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. आलेल्या अर्जांची छाननी केली जातं. मी म्हटलं की एका जागेसाठी 10-10 पोते अर्ज येतात, तर त्यांची छाननी केली जाते. बरेच अर्ज त्या ठिकाणी छाटले जातात, बाद केले जातात आणि मग त्यातून योग्य व्यक्तीची निवड केली जाते. हे भरतीच्या धोरणाच्या काही टप्पे आहेत, प्रक्रिया आहेत किंवा समाविष्ट बाबी आहेत. आता भरतीच्या धोरणाचं उद्दिष्ट काय असेल? तर साधारणतः तेच उद्दिष्ट आहे जे भरतीचे उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट असतं? योग्य कामासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेणं. बरोबर, हे पहिलं उद्दिष्ट. योग्य व्यक्तींना आपण निवड केली तर त्याला टिकवून ठेवणं हे पण भरतीच्या धोरणाचं उद्दिष्ट आहे. नंतर कर्मचाऱ्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणं, त्यांना कामाची चांगली ऑपॉर्च्युनिटी देणं. नंतर कर्मचाऱ्यांशी संबंधित व्यक्ती विकासाचे कार्यक्रम आखणं. बरोबर, ही भरतीचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा विकास व्हावा यासाठी योग्य ते कार्यक्रम आखले जातात. नंतर वैयक्तिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सोयी असतात त्या सोयींची पूर्तता केली जाते. त्यांना विकासासाठी जे जे काही उपलब्ध साहित्य आवश्यक असणार आहे ते त्यांना उपलब्ध करून
दिलं जातं. नंतर विशिष्ट व्यक्ती किंवा विभागावर भरतीच कार्याची जबाबदारी सोपवणं हे सुद्धा भरतीच्या धोरणाचं उद्दिष्ट आहे, की विशिष्ट विभाग किंवा व्यक्तींचा समूह किंवा व्यक्ती भरतीचं काम त्या ठिकाणी करीत असतो, ते त्याचं उद्दिष्ट आहे. नंतर सरकारी जे कायदे असतील किंवा सामाजिक जे नियम असतील, सामाजिक जी बांधिलकी असतील, याचा विचार करून भरतीचं धोरण तयार करणं, ही भरती धोरणाची काही महत्वाची उद्दिष्ट आहेत. म्हणजे भरतीचं धोरण तयार करताना शासकीय नियमांचं पालन झालंच पाहिजे. त्याच प्रमाणात सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली गेली पाहिजे. या साधारणतः घटकांचा भरतीच्या धोरण प्रक्रियेमध्ये समावेश होत असतो. या ठिकाणी आज आपण 3 मुद्दे पाहिलेले आहेत. पहिला मुद्दा भरतीचे उद्देश, भरती म्हणजे काय पाहिलं, भरतीचे उद्देश पाहिले, भरतीचे महत्व बघितलं, भरतीचं धोरण बघितलं. पुढच्या लेक्चरला जे आपण बघणार आहोत, पुढच्या लेक्चरला आपण पुढचे 3 पार्ट बघणार आहोत. त्यातला महत्वाचा पार्ट आहे भरतीवर परिणाम करणारे घटक. दुसरा आहे भरती, केंद्रित भरती आणि विकेंद्रित भरती हे भरतीचे प्रकार आहेत. नंतर आहेत भरतीचे मार्ग किंवा स्त्रोत आणि ई भरती, हा आपला शेवटचा पॉइंट त्या ठिकाणी असणार आहोत. तर मित्र हो, भेटूयात पुढच्या लेक्चरला पुन्हा. त्या ठिकाणी आपलं 4थं चॅप्टर संपणार आहे. पुन्हा एकदा गुड बाय.